खरंच आज म्हणजे मी ऐकून होतो सोमवती अमावस्येला खूप जल्लोष असते इथे आणि आज खरोखर बघतो खूप म्हणजे खूप जल्लोष आहे. खूप म्हणजे खूपच गर्दी आज. आणि नमस्कार मित्रांनो, आज आमचा परिवार चाललाय जेजुरीला आणि आमचे देव घेऊन चालले आम्ही सर्वजण. हे पण आपण रेडी, हे सर्व सामान विमान टाकायला लावले, सगळी गँग पूर्ण रेडी आहे. आमचा पूर्ण पाटील आणि पवार परिवार आता पूर्ण निघलेला आहे बसमध्ये. आम्ही लोक गाडीमध्ये येणार आहे, माझी तयारी पण नाही. पितू शेट आलेला आहे, मस्ती केली ना जाम मार ना का आता सांगून ठेवतो, आम्ही गाडीतच आहे. तर आम्ही पण निघले, बस तर निघली, बराच वेळ झाला बस निघून. बस थांबली डिझेल भरायला, कम्फर्टेबल बसलेलो आहे. दर्शन थांबलेलं होता अर्ध्या रस्त्याला, बस मधून उतरून सगळे ड्रायव्हर आहेत. आता नवीन ड्रायव्हर पण आमचा तयार झालेला आहे. मॅन्युअल होता, आता त्याला ऑटोमॅटिक बनवले आम्ही. माली मामा आम्ही इजात झालो, इथंच लावता येईल गाडीला. चला आणि तुमची मजा आहे फुल जोरात इकडे काम. चलो, तर आमची एक बस ही आणि एक गाडी गेली पुढं आणि आमची दुसरी गाडी आहे. बस मध्ये आमची सगळी एन्जॉय करतात फुल. बस पण आमची दादाचीच आहे, म्हणजे आमचा दादा सचिन दादा. आता पोहोचलोय आम्ही नेरलला. आमच्या जगन मामाला ज्यूस प्यायचा होता आणि नेरलचा पेट्रोल पंपाच्या इथला ज्यूस जबरदस्त असतं. ऍपल ज्यूस एक नंबर ज्यूस असतो. मामाचा वडापाव लय फेमस आहे इथला आणि संडे वाचल्यामुळे जास्त गर्दी आहे. दिवसभर चालू, पहिले संध्याकाळी चालू ठेवायचा, आता दिवसभर चालू ठेवतात. चला मस्त गरमागरम वडापाव आलेत आता, फुल म्हणजे फुल गरम. निघतो आता इथून हडपवरून, कारण हा वडापाव पण एकदम सुपर वडापाव आहे. आणि आता आम्ही प्रत्येकाने मस्त एक एक वडापाव खाल्लेला आहे आणि जवळजवळ 70-75 वडापाव आम्ही पार्सल घेतलेत, कारण बसमध्ये आपली भरपूर जण आहेत. आमच्या माणसांसाठी आम्ही आता वडापाव नाश्ता घेतलेला होता, पण बस दुसऱ्या रस्त्यातून गेली डायरेक्ट हायवेनी आणि आम्ही आलो आपला खोपोली मार्गातून. तुकामुक झाली थोडीशी, तर आता बस पण आमची आता आली आहे ऑलमोस्ट जवळ. आपली बस ही समोर चालली, आता आमची बस आम्ही आता फिरवली आहे. तो चाललेला मधल्या रस्त्यातून थांबला नसता, डायरेक्ट गेला असता तो. त्यांना नाश्ता वगैरे देऊ. कसा वाटे हे कार्ड चालतं आपला इथं, घ्या पटापट चला. हे जीवन, अरे इथं कार्ड चालतं काकाचा. हे बघा आमचे राहुल शेठ पाटील. बोला, त्याला आवड आहे, त्याला शर्तींची आवड आहे. बोलू नका तुम्ही, पहिला गेलच तो. काहीच थोडासा अजून नाश्ता करायला थांबलेलो जरा टोल नाक्याच्या पुढे. वातावरण असं झालेलं आहे, पूर्ण ढगाळ आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. थोडा पाऊस पण पडला, गाडीवरती 1-2 थेंब पडले पाण्याचे, काचवरती पण कदाचित पाऊस येऊ शकतो. आम्ही पण निघतो, आमची बस निघाली आता. मित्रांनो फायनली पोहोचलोय खूप वेळानंतर, आणि कारण आम्हाला एवढा वेळ असा झाला की आम्ही आमच्या बरोबरची बस होती त्या बसला आम्ही बरोबर घेऊनच आलो आणि आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या जवळ, कारण उद्या सोमवती अमावस्या असल्यामुळं खूपच गर्दी आहे. तर आता फायनली आम्ही पोहोचलोय सगळी जण जेजुरीमध्ये, आणि जेजुरीचा बॅक साईडला आम्हाला रूम मस्तपैकी भेटलेला आहे आणि गाडीला पार्किंग साठी एक नंबर जागा भेटलेली आम्हाला. लेडीज इकडं आणि इकडे सगळ्या सासवा नाही, इकडे सगळ्या सुना ग. तर आता जिथे अशी रूम घेतली तिथं वरती टेरेसवरती आलतो आणि टेरेसवरतून व्ह्यू काय दिसतंय आपला मंदिराचा. टेरेसवरती आल्यानंतर 2 पोरा मस्तपैकी व्यायाम करत होती, कारण आता काय झालं व्यायाम करायला तो कधी करत कोणाला नाही केलं, व्हिडिओ काढते युट्यूबला टाकायला ते, मग काय सपाटी मारायला तर. पहिलवान आहे जेजुरीला येऊन. आमचा बाबा पण इथं अरे बॅडमिंटन खेळायला लागला, पोरं बॅडमिंटन आणलेलं. आल्यानंतर पहिले यांचा मॅगी. आमची मेन कुक आहे म्हणजे स्नेहा, आमची एक नंबर डिश बनवते, एक नंबर. स्नेहा काय बनवशील आज त्याच्या? नॉर्मल मॅगी. आमची स्नेहा एकदम सुगरण आहे, म्हणजे खाना जेवण बनवण्यामध्ये एकदम बाय खरी गोष्ट आहे का नाही खोटी? हा खूप छान बनवते, खूप चव आहे तिच्या जेवणाला. उद्या काय बनवशील? उद्या सगळं तुम्हीच बनवणार आहेत ना? अरे तर हे नेहमीच असतं, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा सर्व लेडीज लोकांना आराम असतात आणि जेंट्स लोकच जेवण बनवतात. दुसरा दिवस आहे आणि काल रात्री जेवलो वगैरे आणि झोपलो लवकरच, आणि आता चाललोय आम्ही दर्शनासाठी.
तर आता हा दुसरा गेट आहे मागच्या साईडला, तिकडनंच आम्ही निघालो कारण आमचा रूम इकडेच होता. ऑलरेडी आमची सर्व पब्लिक पुढे गेलेली आहे, कारण पूर्ण चढाव आहेत ना आणि मंदिर समोरच आहे. आमची सर्व लय लवकर गेलेत आणि आता वाजलेत सकाळचे 5 वाजलेत. तर चला, मंदिरात खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आता जस्ट फोन आलेला मला बायकोचा, तर बायको बोलते की खूप म्हणजे खूप गर्दी आहे, तिथे जाऊन आपल्याला अभिषेक पण घालायचे. चंद्रबाई, तुला कसं वाटतं आज मग जेजुरीला आले तर कसं वाटतं? आज बरं वाटतं बोलतोय. माझी काकू आहे आणि दर्शनाला दमलीस दमलीस नाही ना? दमली नाही ना अजून? आणि अजून एक काकू आहे माझी, ही आमची लाडकी बहीण योजनेमध्ये तिचं आताच नाव दाखल केलेलं आम्ही आणि म्हणून ती आमची लाडकी बहीण आहे. आज गर्दीच असणार आहे कारण आज सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे फुल म्हणजे फुल गर्दी असणार आहे. हे शॉर्ट रस्ता आहे बॅक साईडचा म्हणून इकडे कोणी एवढा गर्दी नाही, पण जो मेन रस्ता आहे तिकडनं भरपूर म्हणजे भरपूर गर्दी राहणार आहे. एलकोट एलकोट फायनली मंदिरात जवळ पोहोचलेलो आहे आता. एलकोट ही देवाची पालखी इथे. खूप म्हणजे खूपच गर्दी आज आणि सोमवती अमावस्याला आम्ही फर्स्ट टाइम आज इकडे आलोय. फुल जल्लोष आहे. तर आता आम्ही दर्शनाच्या लाईनीला लागलो मी आणि बाकीचे लोक सर्वजण गेले आतमध्ये दर्शनाला. दर्शनाची लाईन पण खूप फास्ट चालू आहे, जी बाकी टाइम मध्ये एवढी फास्ट नसते पण आज खूप म्हणजे खूप फास्ट चालू आहे. पठारी रान तुझं लागणार अंतर, रूप तुझं ज्ञानातून जायना जायना रे, तुझ्या बिन जीव माझा रायना रायना रे, तंबेराय गाली माझी दायना दायना रे, तुझ्या बिना जीव माझा रायना. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, कम्प्लीट फास्ट दर्शन झालं नाही, जबरदस्त एकदम फास्ट दर्शन झालेलं आहे. खूप म्हणजे खूप फास्ट ना दर्शन, कारण आता गाभाऱ्यामध्ये कोणाच एंट्री नाही आजच्या दिवसामध्ये. डायरेक्ट गाभाऱ्याचा एंट्री बंद केलेली आहे, त्यामुळं सर्व फास्ट दर्शन होत आहे. आणि आता आमचे सर्व पाटील परिवार आणि पवार परिवार सर्व इथं बसलेले आहे. सर्व पाटील आणि पवार परिवार, कारण आम्ही सर्व पवारच आहेत पण आमचं आता पाटील आडनाव झालेलं. ये इकडे एलकोट एलकोट. जय मल्हार. आपले देवांचा इथं अभिषेक होणार आहे. जय जय मल्हार. जय जय मल्हार. जय मल्हार. देवा चुकला माफ कर देवा, भक्ताचं कल्याण कर देवा, यशदा देवा, खैरा देवा, मला आनंदाचा आनंदाचा.
जय मल्हार. केस धरून ठेव, केस धरून ठेव. यश जय मल्हार. कोडेलकोट सदानंदाला. असं असतं. तर फायनली आमचं सर्वांचा दर्शन आणि अभिषेक सगळा झालेला आहे एकदम कम्प्लीट आणि खूप म्हणजे खूप जल्लोष होता वरती. आज सोमवती अमावस्या असल्यामुळे इकडे पूर्ण एवढी गर्दी होती पण दर्शन खूप फास्ट झालं आमचा. अभिषेक पण आमच्या देवांचा खूप मस्तपैकी झालेला आहे, छान झालेला आहे. आणि आता आमची सर्व एक एक पब्लिक उतरते. अजू चले तर आमची आईस आहेत सर्व म्हणजे त्या का चल ना पाटापाट ब नुसते आलो चालतं तू. हा अरे बाबा यो रस्ता नाही, सासूनी त्या झाडाला निशाणी लावून ठेवले. सासऱ्याने नाही लावली, सासू बोलत मी तशी निशाणी ठेवली, बोलतो तू ये ती बघ. इथून पण रस्ता आहे, मग तुम्ही जा. आम्ही फुला काय फाय संस्कार सर पाहू मस्त या पण बोर बोलता एअर पेत यार पेत नाही.
शिक ना तू पण बोलायला. मला नाही ती भाषा बोलतात. अरे काय समजतं पण मला. काय बात करत ती बोलली या बाईला काय समजत नाही, नाश्ता बिस्ता करायचे पुढे चालत इकडून चालली. तरी घेतो बघ खेळणी ही बघ. सांग तू फक्त बोट ठेव फक्त आज. हा तू फक्त बोट ठेव. बाबांनी जाम पैसे दिले ना इकडं. जरा मोठा गेल ना घे, जरा मोठा गेल ना बघा पैशांचा. कोणती पोलीस गाडी का? थंडी लागतं तुला? हे बघ किती घेतले बघ, 2 घेतले. एक तुशीतला एक तुला. मजा आहे रे तुझी मास्तर. सगळं जानवर. एक दादाला दे. चला उतरले तरी सगळी. चल चल तुझं काम झालं म्हणून चाललं नाही. तर आमचे फायनली देव पण आता आलेले आहेत सर्वांचे. जय मल्हार. एलकोट. जय मल्हार. एलकोट. तर आमचा देवांचं तर काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता जेवणाची तयारी झाली आहे. आमचे आचार्य आहेत संतोष काका. भजेले भारी काढताना. भजे काढत असतील तर ह्यांनाच ऑर्डर असतं काय का काका? नाही भजे बनवायचे आहेत का? एकच नंबर काम मागतात. नाही एकच नंबर. कांदा मी कापून देईन पण. हे बघा याला बोलतात खरा कारा म्हणजे मास्टर बोलतात. मास्टर कारागीर. कारागीर आहे का? तर पहिला तो सुरुवातीला म्हणजे चाकूला धार लावल्याशिवाय तो कामाला सुरुवात करूच शकत नाही. असं आहे. ती एक कारागीरची पहिचान असते. म्हणजे तो बघा तुम्ही कुठलाही कारागीर पहिला असा लादीला घसल चाकू. हा मटण तोडणारा पण पहिले घसत का? ती त्याची पहिचान आहे. हा त्याच्याशिवाय तो सुरा असा पाजवल्याशिवाय तो त्याचं काम चालू करत नाही. तसा ही खरी कारागीरची पहिचान ही. तर आमच्या संतोष काकाचा तुम्हाला खरी पहिचान दाखवतो बघा. तो जिथं जाईल तिथं धार लावायचा पण घेऊन जात. सूर्या बघा त्याच्या किती सूर्या. आई शपथ. सूर्या सगळ्या धारवाले ना. हे बा कसा काम डायरेक्ट. पालक बनवले, कांदा भाजी फिरले का नाही? बनवले हो पालक भाजी बनव. इकडे आपली जेवणाची सोय चालू आहे. खायला बलियामा इकडे कुकर लावले. सर्व कटिंग पण केली मी. गाजर वगैरे कोथिंबीर वगैरे सर्व. त्याच्यानंतर कांदा वगैरे कटिंग केला. दाल पालक बनवायला लावली आम्ही मस्त. जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आमच्या लेडीज लोकांना पूर्णपणे आराम असतं आणि फक्त आम्ही जेंट्स लोकच जेवण बनवतो. लेडीज लोक फक्त फिरायला काम करतात. या असा लेडीज लोकांचा काम असतं आमच्या इकडे. जेंट्स लोक जेवण बनवत असतील का लेडीज लोक फिरतात मस्त पैकी. काही आमचं जेवण पण आता रेडी झालेलं आहे. पुलाव भात आणि चण्याची डाळ आपली चना पालक एक नंबर बनवली भाजीला आणि लोणचं. पितो जेव पडावट चाल. लंगतो तो. सर्वांचं आता जेवण पण कम्प्लीट झालेलं आहे. आणि बघू शकता आता डेंजर जाम डेंजर आता अजून लग्न बसले सगळी. अरे प्लीज शेअर किती सगळे बघू शकता. अरे बाबा यार बघ 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 त्यांच्या मस्ती मस्ती. बघ 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 पाठ ओरला पाठ ओरला पाठ ओरला. घाबरत नाही. प्रीत प्रीत ऐ प्रीत आणि त्यांच्या मस्ती चालू आहे. आणि बघ काय ना करत तो. बघ 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 अजून कुत्रे होते बघू शकता. आणि चला सगळी काम पीठ पीठ केलंय आणि मम्मी जेवणचं सर्वांचं झालेलं आहे कम्प्लीट. आणि आता भांडी घासायची वारी आली. जेवण तर सगळं आपण जेंट्स माणसाही बनवला आणि 5 भांडी आहेत
आणि जवळ 7-8 बायात आमच्या भांडी धुवायला आता उजळ घालणार त्यांची हल्ली चालले मी धुतो भांड्यावर उजळ झालं तुम्हाला आतला मी तू आतला चालू आहे हा ही भांडी धुवायची बघा अशी स्टाईल एकमेकांना हात लावून भांडी धुतात म्हणजे सगळ्यांचा हात लागल्यासारखं काम इकडं इकडे आता बायांचं काम चालू आहे भांडी आमचा प्रज्वल ब्लॉगर पण आता चालू झालेला आहे आणि हा दुसरा इकडं भाई लगेच साफसफाईचं पण काम चालू आहेत जोरात स्वच्छता अभियान पण इकडे चालूच आहे साफसफाई सर्वजण एकत्र काम करायला लागलेत आणि एकीकडे भांडी धुतात एकीकडे साफसफाई झाली झाडू मारून सगळे पत्रावली जर ग्लास जे काय आहे ते सगळी साफसफाई म्हणजे एक तर 5 ते 10 मिनिटात आमची पूर्ण एरिया आम्ही क्लीन केलेला आहे जेवढा पसारा पडलेला होता ना आमचा पूर्ण क्लीन झालाय कारण हे सर्वांचा साथ असल्यामुळे सर्व व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतच असतात सर्वांनी एकत्र मिळून असं काम केल्याने सर्वांना मजा पण येते पूर्ण ही बिल्डिंग बुक केलेली होती ती पण अशी की आमचे इथले मित्र आहेत संदीप पाटील बारामतीचेच आहेत तर त्याही आम्हाला डायरेक्ट बिल्डिंग बुक करून दिली होती त्यांच्या ओळखीने त्याने आम्हाला म्हणजे ही बिल्डिंग पूर्ण बुक करून दिली होती आणि एवढी सुंदर जागा आहे की मार्केट जो मेन एरिया आहे त्याच्यापेक्षा तर इकडं खूप शांतता आणि एकदम म्हणजे खूप भारी वाटलं आणि ते मार्केटच्या तिकडे जायचो म्हणजे राहायला पण आता तर विचार करतोय जेव्हा पण आलो तर इकडे जायचा कारण इथनं जो मंदिर पण खूप जवळ आहे कारण मंदिरचा एरिया मंदिर हा इथे बाजूला मंदिरच आहे हा इथे मंदिर आहे आणि इथनं बॅक साईडचा जो रस्ता आहे शॉर्टकट वाला तर तिथून 5 मिनिटात फक्त मंदिराजवळ जबरदस्त ठिकाण भेटलेलं आम्हाला हा मॅसेज आमच्या संदीप भाऊसाठी संदीप पाटील आमचे आबा तर आमचे हे बाबा आहेत आणि बाबांना जेव्हा सांगितलं की हा जी बिल्डिंग आपल्याला दिली होती बुकिंग केलेलं होता ते संदीप भाऊनी केला होता आपल्या संदीप पाटील बारामतीचे आपले तर बाबा बोलतात त्यांना आपण शुभेच्छा देऊ तर बोलो व्हिडिओ मधूनच शुभेच्छा द्या तरी चालेल धन्यवाद आता सर्वजण तेच बोलतात की भाडा वगैरे काय आहे तर सर्वांना आता सगळ्यांना माहिती पडतं की रूमचा भाडा वगैरे काय द्यायचा आपल्याला नाहीये पाटीलनी केलेलं आहे सगळं इथं चला निघाले पण आता काय घ्यायची का मग वासरा गाडीवरती ठेवायला लागेल नाही उद्या यावं टेम्पो घेऊन आपण कारण जिथून आले तिथून बघता काका ना येऊन जाऊन ती इथंच येतात निघाला बरं काय समजा नाही आता घेतील जय मल्हार तर फायनली आता 9 वाजून 20 मिनिटं झालेत आणि आम्ही आता पोहोचलोय घरी तर आता बस पण आमची मागच होती आम्ही बसच्या बरोबर गेलो आणि बसच्या बरोबरच आलो आम्ही लवकर पण येऊ शकलो असतो आमची पब्लिक बरीचशी लोक बसमध्ये होती त्यांना वाटायला नको आम्ही कार घेऊन गेलोय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये कार आहे बसमध्ये आणि जे कारचा कम्फर्ट असतो तो खूप वेगळा आहे कारमध्ये असून सुद्धा आम्ही बसच्या बरोबरच राहिलो आणि आता बस पण आमची आलेली आहे बरीचशी पब्लिक आता बदलापूरला काही आमचे कुटुंबदार राहतात कोणी गोलुली राहते कोणी अंबरनाथ मध्ये आहेत कोणी डोंबिवलीला पण आहेत आणि ब्लॉग इथेच एंड करू आपण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा हेलकोट जय मल्हार